तुमच्या मनात कधी EMI चुकवण्याचा किंवा क्रेडिट कार्डचं बिल न भरण्याचा विचार आलाय का? बँकेचं लोन जर आपण वेळेवर चुकवलं नाही तर बँक काय करते? जर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे तुम्ही बँकेचं लोन परत केलंच नाही तर असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात, मात्र त्याचं अचूक उत्तर आपल्याकडे नसतं. या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. कर्जदाराने लोन डिफॉल्ट केल्यानंतर म्हणजे कर्ज बुडवल्यानंतर बँक कशा पद्धतीने ते रिकव्हर करते याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाकी व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे रिसर्च करून तुम्हाला माहिती देत असतो, मात्र याची कुठलीही फी आम्ही तुमच्याकडनं घेत नाही. आज मात्र आम्ही तुम्हाला एक फी तुमच्याकडे मागणार आहोत, ती म्हणजे आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करण्याची. चला तर मग ही छोटीशी फी आता लगेच आम्हाला देऊन टाका, म्हणजे व्हिडिओला सुरुवात करता येईल. लोनसाठी कोलॅटरल आहे किंवा नाही यावरून लोनचे दोन प्रकार पडतात. कोलॅटरल म्हणजे तुम्ही जे लोन घेतलंय त्यासाठी नक्की गहाण काय ठेवलंय हा आपल्याला प्रश्न असतो. आता लोनचे दोन प्रकार कोणते, तर अनसिक्युअर्ड लोन एक असतं आणि सिक्युअर्ड लोन एक असतं. अनसिक्युअर्ड लोन आपण आधी बघूया. जी लोन्स बँकेनं कोणत्याही सिक्युरिटी शिवाय दिलेली असतात त्यांना अनसिक्युअर्ड लोन म्हणतात. याचं उदाहरण द्यायचं झालं तर तुमचं पर्सनल लोन, एज्युकेशन लोन, क्रेडिट कार्ड लोन याचं घेता येईल. या प्रकारच्या लोन मध्ये बँकेकडे सिक्युरिटी किंवा कोलॅटरल नसते, म्हणजे आपण जर ते लोन बुडवलं तर सिक्युरिटी विकून बँकेला लोन रिकव्हर करता येत नाही. आता हे लोन बुडवले तर त्याचे काय परिणाम होतात ते पाहूया. पहिले तर आपल्याला चेक बाउन्स किंवा EMI डिफॉल्ट चार्जेस द्यायला लागतात. हे चार्जेस 500 ते 1000 रुपयापर्यंत असू शकतात. मात्र हा लोन डिफॉल्टचा छोटा परिणाम आहे. मोठा परिणाम काय होतो ते जास्त महत्त्वाचं आहे. बँक तुमच्या लोन डिफॉल्टचा रिपोर्ट सिबिल किंवा क्रेडिट रेटिंग एजन्सीला देते, त्यामुळे तुमचा लोन डिफॉल्ट केल्यानंतर तुमचं क्रेडिट रेटिंग कमी होतं, तुमचा सिबिल स्कोर कमी होतो. सिबिलचं फुल फॉर्म आहे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड. हे भारतातील क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी आहे. ही कंपनी बिझनेसेसची तसेच लोकांची वैयक्तिक क्रेडिट हिस्ट्री मेंटेन करते. त्यानुसार ते व्यक्तीचा क्रेडिट स्कोर काढत असते. सिबिल स्कोर 300 ते 900च्या दरम्यान असतो. तुमचा सिबिल स्कोर 750 पेक्षा जास्त असेल तर ते चांगलं समजलं जातं. त्यापेक्षा कमी स्कोर असेल तर तो तुम्हाला वाढवण्याची फार गरज आहे. तुम्ही लोन जर डिफॉल्ट केलं तर मात्र तुमचा स्कोर 650 पेक्षा खाली येतो. जर तो 650 पेक्षा कमी झाला तर भविष्यामध्ये तुम्हाला कोणतीही बँक कर्ज किंवा क्रेडिट कार्ड देताना विचार करते किंवा देत सुद्धा नाही. लक्षात ठेवा, चांगला सिबिल स्कोर बनवण्यासाठी खूप वेळ जात असतो, मात्र तो बिघडण्यासाठी 1-2 चुका सुद्धा पुरेशा असतात. क्रेडिट स्कोर 650 पेक्षा कमी झाला तर तो पुन्हा पूर्वीसारखा करण्यासाठी तुमची 4-5 वर्षे जाऊ शकतात. त्यामुळे EMI चुकवण्याचा विचार जरी तुम्ही केला असेल तर तो मनातून लगेच काढून टाका. आतापर्यंत आपण जी माहिती पाहिली ती म्हणजे अनसिक्युअर्ड लोन जे आहेत ते जर डिफॉल्ट केले तर काय होतं. आता सिक्युअर्ड लोन जे असतात ते जर डिफॉल्ट केले तर कर्जदाराला काय परिणाम भोगावे लागू शकतात ते आपण पाहूया. सिक्युअर्ड लोन म्हणजे असं लोन जे घेताना कर्जदाराने काहीतरी कोलॅटरल ठेवलेलं असतं. थोडक्यात काय तर कर्जदाराची प्रॉपर्टी किंवा एखादी मौल्यवान वस्तू गहाण ठेवलेली असते. होम लोन, कार लोन, गोल्ड लोन हे सिक्युअर्ड लोन आहे. होम लोन मध्ये तुम्ही तुमची प्रॉपर्टी बँकेकडे गहाण ठेवता, कार लोन मध्ये कार गहाण ठेवता, गोल्ड लोन मध्ये तुम्ही तुमचं सोनं बँकेकडे गहाण ठेवलेलं असतं. याशिवाय लोन अगेन्स्ट FD, लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंड हे सुद्धा सिक्युअर्ड लोन्स आहेत. थोडक्यात काय तर तुमचा काहीतरी एक ऍसेट असतो जो लोन साठी बॅकअप म्हणून काम करत असतो. तुम्ही जर लोन बुडवलं तर हे ऍसेट विकून बँक लोन रिकव्हर करू शकते, त्यामुळे बँक सिक्युअर असते. आता असे लोन जर डिफॉल्ट केले तर त्याचे परिणाम काय होतात. चेक बाउन्स किंवा EMI चार्जेस लागतात, हे तर आपण पाहिलेलेच आहेत. हे चार्जेस 1500 रुपये असतात. मात्र सिक्युअर्ड लोन एवढ्यावर तुमची सुटका करत नाही. सिक्युअर्ड लोन डिफॉल्टचे दोन मोठे परिणाम होतात. पहिलं तर तुमचं ऍसेट किंवा कोलॅटरल सीज केलं जातं. बँक तुमचं घर, गाडी, सोनं, FD जे काही बँकेकडे असेल ते विकून बुडवलेल्या लोनचे पैसे रिकव्हर करू शकते. त्यामुळे कर्जदाराच्या ऍसेटचं नुकसान होतं. कर्ज बुडवण्याचा दुसरा परिणाम म्हणजे तुमच्या क्रेडिट स्कोरवर परिणाम होतो. लोन डिफॉल्टचा रिपोर्ट सिबिलकडे जातो, तुमचा क्रेडिट स्कोर घसरतो. हे तुम्हाला आता कळलेलं आहे. आता बँक लोन रिकव्हर कसं करते, बँक आपल्या ऍसेट मधनं पैसे नक्की कसे रिकव्हर करते हे बघूया. लिलावाची प्रोसेस कशी असते ते सुद्धा आपण पाहूया. यामध्ये आपल्याला काही अधिकार असतात का तेही पाहणार आहोत. सगळ्यात पहिली स्टेप आहे ती म्हणजे नोटीस टू पे. लोन रिकव्हरीच्या प्रोसेसमध्ये बँक सगळ्यात आधी कर्जदाराला एक नोटीस पाठवते. तुम्ही जर कधी एखादा EMI थकवला तर बँक तुम्हाला नोटीस पाठवेल. दुसरा EMI थकवला तरी सुद्धा बँक नोटीस पाठवेल. तिसरा EMI जर तुम्ही थकवला तर 90 दिवसांपेक्षा जास्त डिफॉल्ट पिरियड होतो. 90 दिवसांपेक्षा जास्त डिफॉल्ट पिरियड झाला तर तुमचं लोन NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ऍसेट मध्ये येतं आणि 90 दिवसांच्या पिरियड नंतर बँक लीगल ऍक्शन घेऊन ऍसेटच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करते. आता इथे एक प्रश्न आहे, लोन घेणाऱ्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला असेल तर अशा परिस्थितीमध्ये बँक काय करते, तर बँकेकडे दोन पर्याय असतात. एक म्हणजे लोन इन्शुरन्स. कर्जदाराने लोन इन्शुरन्स घेतलेला असेल तर बँक त्या इन्शुरन्स मधनं लोन रिकव्हर करते. हा इन्शुरन्स थर्ड पार्टीचा इन्शुरन्स असतो. कर्जदाराच्या मृत्यूनंतर इन्शुरन्स कंपनी जी असते ती
बँकेचं लोन चुकवून टाकते. लोन इन्शुर्ड नसेल तर दुसऱ्या पर्यायामध्ये बँक कर्जदाराच्या नॉमिनीकडे किंवा कायदेशीर वारसदाराला नोटीस पाठवते. त्याच्याकडून काही रिस्पॉन्स नाही आला तर बँक लिलावाची अर्थात ऑक्शनची प्रक्रिया सुरू करू शकते. दुसरी स्टेप आहे नोटीस टू ऑक्शन. 90 दिवसाच्या डिफॉल्ट पिरियड नंतर लोन NPA मध्ये जातं. त्यानंतर आणखी 60 दिवसांनी कर्ज बुडवणाऱ्याला ऑक्शनची नोटीस पाठवली जाते. या 60 दिवसांमध्ये तुम्ही जर लोनचं पेमेंट केलं नसेल तर ऑक्शन प्रोसेस स्टार्ट होते. तुम्ही जर लोनची ड्यू अमाऊंट जी आहे ती जर पे केली तर ऑक्शन प्रोसेस इनिशिएट होत नाही. या नोटिसीनंतर कर्जदाराने ड्यू अमाऊंट पे केली तरी ऑक्शन प्रोसेस स्टार्ट होणार नाही. ऑक्शन सुरू करण्याआधी बँक कर्जदाराला ऑक्शनच्या डिटेल्स देते. त्यामध्ये ऑक्शनची बेस प्राइस किती आहे, तारीख किती आहे याचा समावेश असतो. डिटेल्स मिळाल्यानंतर कर्ज बुडवणारी व्यक्ती त्याला ऑब्जेक्शन देखील घेऊ शकते. कर्जदाराने लोनचं पेमेंट करून जर त्याचे ऍसेट लिलावामध्ये आले असतील तर तो ऑब्जेक्शन घेऊ शकतो. बँकेतील संबंधित अधिकाऱ्याला 7 दिवसांच्या आत त्या ऑब्जेक्शनचं उत्तर देणं बंधनकारक असतं. कर्जदाराला कोणत्या परिस्थितीमध्ये ऑब्जेक्शन घेता येतं ते बघूया. जर बँकेनं तुम्हाला ऍसेटची किंमत कमी ठेवली असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. बँकेला ऍसेट लवकरात लवकर विकून आपले पैसे रिकव्हर करायचे असतात. त्यामुळे लिलावामध्ये बँक ऍसेटची किंमत मार्केट प्राइस पेक्षा कमी ठेवते. परंतु तुम्ही जर चांगल्या प्राइस मध्ये ऍसेट विकत घेणारा ग्राहक शोधला तर बँक त्याला विचारात घेऊ शकते. पुढची स्टेप आहे ती म्हणजे पब्लिक नोटीस टू ऑक्शन द ऍसेट. बँक ज्या ऍसेटचं ऑक्शन करणार आहे किंवा लिलाव करणार आहे त्याची पब्लिक नोटीस जाहीर करते. त्या नोटीसच्या द्वारे लिलावामध्ये ऍसेटवर बिडिंग करण्यासाठी म्हणजेच बोली लावण्यासाठी लोक सामील होत असतात. हा ऍसेट कोणताही असू शकतो, म्हणजे तो प्रॉपर्टी असू शकते, गाडी असू शकते किंवा एखादी इंडस्ट्रियल मशिनरी सुद्धा असू शकते. बिडिंगची एक ड्यू डेट असते. बिडिंगसाठी इंटरेस्टेड पार्टीला त्या डेट पूर्वी आपलं बिड सबमिट करायला लागतं. यापैकी जो हायेस्ट बिडर असेल म्हणजे जी पार्टी सगळ्यात जास्त किंमत द्यायला तयार असेल त्यांना तो ऍसेट विकला जातो. शेवटची स्टेप जी असते ती म्हणजे ऑक्शन पूर्ण झाल्यानंतर असते. आता ऑक्शन तर झालंय, बँकेचे पैसे सुद्धा रिकव्हर झालेत. बाय चान्स जर ऑक्शन मधनं बुडवलेल्या लोन अमाऊंट पेक्षा जास्त पैसे आले तर एक्स्ट्रा आलेल्या पैशांचं काय, हे एक्स्ट्रा पैसे बँक जे काय करते ते कर्जदाराच्या अकाउंटला ट्रान्सफर केले जातात. एक उदाहरण बघूयात. समजा बँकेला कर्जदाराने बुडवलेले 8 लाख रुपये रिकव्हर करायचे. त्यासाठी बँकेने ऑक्शन मध्ये कर्जदाराची कार विक्रीसाठी आणली. त्या कारची किंमत 5 लाख रुपये इतकी बेस प्राइस ठेवली. बोली लागल्यानंतर ती कार 10 लाख रुपयांना विकली गेली. इथे कर्जदाराने बुडवलेली लोन अमाऊंट 8 लाख रुपये आहे. मात्र बँकेने लिलावामधून 10 लाख रुपये रिकव्हर केले. त्यामुळे राहिलेले 2 लाख रुपये त्या कर्जदाराच्या अकाउंटला ट्रान्सफर केले जातील. ही प्रोसेस ऑक्शन मध्ये जास्त अमाऊंट रिकव्हर झाली तर होते. मात्र ऑक्शन मध्ये कमी अमाऊंट रिकव्हर झाली तर कर्जदाराला ही रक्कम आपल्या खिशातनं भरायला लागते. म्हणजे 10 लाखांच्या ऐवजी 6 लाखांनाच कार विकली गेली तर राहिलेले 2 लाख बँक कर्जदाराकडनं वसूल करत असते. अशामध्ये कर्जदाराने पुन्हा डिफॉल्ट केले तर पुन्हा बँक सिव्हिलला रिपोर्ट करतं, पुन्हा त्याचा क्रेडिट स्कोअर आणखी कमी होतो आणि ही प्रोसेस अशी चालू राहते. तर ही आहे लोन डिफॉल्टची संपूर्ण प्रोसेस. सिक्युअर्ड आणि अनसिक्युअर्ड या दोन्ही प्रकारच्या लोन डिफॉल्टची प्रोसेस आपण आता पाहिली. लोन डिफॉल्टच्या आपल्या क्रेडिट हिस्ट्रीवर अतिशय गंभीर परिणाम होत असतात. त्यामुळे कुठलाही EMI किंवा क्रेडिट कार्डचं लोन बुडवण्यापूर्वी अनेकदा विचार करा. तुम्हाला आज कर्जाची गरज कदाचित नसेल, परंतु भविष्यामध्ये इमर्जन्सीमध्ये तुम्हाला कर्जाची गरज पडू शकते. त्यावेळी जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला नसेल तर तुम्हाला कर्ज मिळणार नाही. क्रेडिट स्कोअर इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप काळ जातो, मात्र लोन जर डिफॉल्ट केलं तर तो पटकन कमी होत असतो. बाकी लोन घेतल्यानंतर पुढे काय काय होतं हे तुम्ही आतापर्यंत पाहिलं. मात्र गुंतवणूक नक्की कुठे केली पाहिजे किंवा कुठे करायला नको याची माहिती आपल्यापैकी अनेकांना नसते. माझ्या राईट साईडला तुम्हाला एक व्हिडिओ दिसत असेल, त्यावर लगेच क्लिक करा. म्हणजे गुंतवणूक कुठे केल्यानंतर तुम्ही बर्बाद होऊ शकता याची माहिती तुम्हाला मिळेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. एक लाईक द्यायला अजिबात विसरू नका. चॅनेल जर तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर आत्ता लगेच जा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.